सगळ्यात गडबडीचं काम सकाळचं म्हणजे तनिषला शाळेला सोडणं. त्याच्या डब्यासाठी ना चपाती आणि भाजी बनवलेली, तर आज कुकरमध्येच ना मटकीची उसळ बनवून घेतलेली. आणि सगळ्यात गडबडीचं काम म्हणजे मी गाऊन घातलेलं असतं आणि परत ड्रेस चेंज करायचं, हे एक माझं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काम असतं. स्वयंपाक झाल्यानंतर ना ड्रेस चेंज केला आणि त्याच्यानंतर मग इथं डबा वगैरे भरून ना बॅगमध्ये अगोदर ठेवून घेतला, कारण एकदा विसरला ना तर मग भरपूर अशी गडबड होती. त्याच्यानंतर त्याला तयार केलं आणि सोडून आल्यानंतर ना अगोदर ती पावडर बनवलेली होती, त्याचं पाणी पिल्यानंतर मग इथं किचन कट्टा वगैरे साफ करायला घेतला, कारण मला हॉस्पिटलला पण जायचं होतं. आणि बायकांचं एक काम असतं बघा, सगळं काम आवरून गेलं ना तर मग टेन्शन फ्री होतं. सगळं किचन क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे केला नव्हता, तसंच गेलेलं. तर इथं आम्ही दोघंजण हॉस्पिटलला चाललेलो. माझ्या पायाचा MRI करायचा होता म्हणून हॉस्पिटलमध्ये इथं नंबर आलेला होता, पण तो थोड्या वेळानं ना भरपूर अशी भूक लागलेली म्हणून तनीच्या पप्पांनी डोसा आणलेला होता, पण मी खाल्लाच नाही, तो घरी येऊन खाल्ला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये गेलेलं, थोडंसं काम होतं म्हणून. तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.